ठळक बातम्या. प्रायोजक कॉटन किंग ऑफ 100% कॉटन रेडीमेड. राज्याचं लक्ष लागलेल्या गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात. सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक गटात चुरस. लवकरच पहिला निकाल हाती येणार. मुंबईमध्ये दिव्यांगांसाठी ड्राईव्ह इन लसीकरण. गाडीत बसूनच घेता येणार लस. राज्यात ड्राईव्ह इन लसीकरणाचा पहिला प्रयोग. किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक यांचं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र. लसीच्या दरांमध्ये तफावत असल्याचा पत्रात उल्लेख. देशात सातत्यानं वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येला ब्रेक. 24 तासात 3,57,000 नवे रुग्ण तर 3,20,000 जणांना डिस्चार्ज. ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा. ऑनलाईन वर्ग असणाऱ्या शाळांनी फी कपात करण्याची कोर्टाची सूचना. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची हायकोर्टात धाव. विरोधात केलेले सगळे FIR रद्द करण्याची केली मागणी. ममता बॅनर्जी उद्या घेणार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ. तर सर्व आमदारांचा शपथविधी 6 मे रोजी होणार. पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर आणि 70 दिवसांच्या विश्रांतीनंतर देशात इंधन दरवाढ. पेट्रोल 15 पैशांनी तर डिझेल 18 पैशांनी महागलं. आणि IPL मध्ये आज मुंबईचा हैदराबादची सामना. विजयी कामगिरीत सातत्य राखण्याच्या निर्धारानं रोहितची टीम उतरणार मैदानात. नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज मध्ये आता आपण महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता हायकोर्टात धाव घेतलेली आहे. त्यांच्या विरोधात केलेले सगळे FIR रद्द करण्याच्या मागणीसाठी त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंबई हायकोर्टात त्यांनी या संदर्भातली एक याचिका दाखल केलेली आहे. राज्यामध्ये कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येतोय. आरोग्य यंत्रणा कोलमडत असताना आता राज्यातल्या देवदूतांची फौज आज संपावर जाणार आहे. नागपूरमधील GMCचे 200 इंटर्न डॉक्टर्स तसंच IGGMCचे 150 डॉक्टर या संपात सहभागी आहेत. या डॉक्टरांनी आज नागपुरात शासकीय महाविद्यालयाच्या डीन ऑफिस समोर धरणं आंदोलनही केलं. वाढत्या कोरोना संकट काळामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या आरोग्य यंत्रणेपुढे आता नवी समस्या उभी ठाकलेली आहे. कोविड रुग्णालयातील 90 इंटर्न डॉक्टर्स विविध मागण्यांसाठी संपावर गेलेत. इंटर्न डॉक्टर्सच्या या 5 दिवसांच्या संपामुळे रुग्णसेवा विस्कळीत होणार आहे. अत्यल्प असलेलं 11,000 मानधन 50,000 करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे. देशामध्ये सातत्यानं वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येला ब्रेक लागलाय. गेल्या 24 तासात 3,57,229 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलेली असून 3,449 रुग्णांचा मृत्यू झालाय. दरम्यान 3,20,289 लोक बरे झालेत. त्यांना डिस्चार्ज दिला गेलाय. मुंबईमध्ये आज पालिका क्षेत्रातल्या निवडक केंद्रांवर पुन्हा एकदा 45 वर्ष आणि त्यावरील नागरिकांचं लसीकरण सुरू होत आहे. मात्र मर्यादित लस साठा पाहता फक्त लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱ्यांनाच लस दिली जाईल. तसंच कोविन ॲपमध्ये नोंदणी केलेल्या आणि थेट येणाऱ्या नागरिकांनाही लस दिली जाईल. दरम्यान 18 ते 44 वयोगटातल्या नागरिकांनाही आज लस दिली जाणार आहे. ज्यांना मेसेज येणार आहे त्याच नागरिकांना लस मिळेल. 18 ते 44 वयोगटातल्या नागरिकांनी लसीकरणासाठीची ऑनलाईन नोंदणी देखील करायला सुरुवात झालेली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निर्देशित 5 लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी 500 नागरिक याप्रमाणे सकाळी 9 ते 5 या नियमित वेळेत लसीकरण करण्यात येईल.
मुंबईमध्ये दिव्यांगांसाठी ड्राईव्ह इन लसीकरण सुरू करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबवला जातो आहे। त्यामुळे आता दिव्यांगांना, ज्येष्ठ नागरिकांना गाडीतच बसून लस घेता येऊ शकणार आहे। या नव्या उपक्रमामुळे या नागरिकांना दिलासा मिळणार आहे। पुण्यामध्ये सलग चौथ्या दिवशी 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण बंद राहणार आहे। लस उपलब्ध न झाल्यानं 45 वरील नागरिकांचं लसीकरण होणार नाही, हे प्रशासनानं स्पष्ट केलेलं आहे। आतापर्यंत पहिला आणि दुसरा डोस मिळून 8,38,000 जणांचं लसीकरण झालेलं आहे। त्यापैकी सुमारे 5 लाख नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत। दुसरीकडे 18 वर्ष वयाच्या पुढील नागरिकांचं लसीकरण सुरू आहे। दररोज 700 प्रमाणे 7 दिवसांकरता 5,000 इतके डोस या वयोगटाकरता आलेले होते। पालिकेच्या कमला नेहरू आणि राजीव गांधी या रुग्णालयात हे लसीकरण 1 मे पासून सुरू आहे। काल म्हणजे सोमवारी 665 नागरिकांना लस देण्यात आली। पहिल्या दिवशी 100 तर दुसऱ्या दिवशी 500 जणांना लस देण्यात आली। नागपूरमध्ये लसीचा मर्यादित साठा असल्यानं नागपूर शहरात 3 आणि ग्रामीणमध्ये 2 अशा 5 केंद्रांवर 18 ते 44 या वयोगटातल्या नागरिकांचं लसीकरण सुरू आहे। तर दुसरीकडे 45 वर्ष वयाच्या वर नागरिकांसाठीचं लसीकरण आज देखील बंद ठेवण्यात आलेलं आहे। राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा कायमच आहे। अमरावती जिल्ह्यातही पुन्हा एकदा कोरोना लसीचा साठा संपल्यानं जिल्ह्यातल्या जवळजवळ सर्वच लसीकरण केंद्रांना बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रनमले यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। वाशिममध्ये लसींचा साठा उपलब्ध नसल्यानं गेल्या 4 दिवसांपासून 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण बंद आहे। जिल्ह्यामध्ये आता फक्त 18 ते 44 या वयोगटातल्याच नागरिकांचं लसीकरण 1 मे पासून सुरू आहे। जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, वाशिम, मालेगाव आणि मानोरा या 5 केंद्रांमध्ये गेल्या 3 दिवसात 1200 जणांना लस देण्यात आलेली आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये कोवॅक्सिन लसीचा उपलब्ध साठा नसल्यानं आता जिल्ह्यात लसीकरण केंद्र बंद करण्यात आलेली आहेत। वर्ध्यात 4 केंद्रांवर लसीकरण केलं जात होतं। लस येईपर्यंत लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। नागपुरात कोरोना व्हायरसचे 5 नवे प्रकार आढळल्यानं आणखी सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झालेली आहे। नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातनं सुमारे 74 नमुने डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत तपासणीसाठी दिल्ली आणि पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठवले गेलेले होते। त्यामध्ये कोरोनाच्या 5 नव्या रूपांची ओळख पटल्याची माहितीही मिळालेली आहे। रत्नागिरीत 18 ते 44 वयोगटातल्या नागरिकांचं आजपासून लसीकरण केलं जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। नोंदणी केलेल्या नागरिकांना लसीकरणाचा पहिला लाभ मिळणार असल्याचं सांगितलं गेलंय। रत्नागिरी जिल्ह्याला 5,000 इतके लसीचे डोस मिळालेले आहेत। बीडमधल्या वडवणीमध्ये कोरोना रुग्णांचा रस्त्यावर मुक्त संचार होत असल्याचा प्रकार समोर आलेला होता। वडवणीमध्ये चक्क कोरोना बाधित रुग्णांनी खाद्यपदार्थांच्या खरेदीसाठी रस्त्यावर आल्याची धक्कादायक बाब समोर आली होती। छत्रपती शाहू महाराज कोविड सेंटरमधले हे रुग्ण होते। रस्त्यावर बाजारात मोकाट फिरणाऱ्या या 4 कोरोना बाधित रुग्णांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कोविड सेंटरमधल्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरातल्या भिकाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली। रेल्वे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात भिकाऱ्यांची संख्या आहे। भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरात तब्बल 60 भिकारी आढळले होते। लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांमुळे हे भिकारी रेल्वे स्टेशन बाहेर फिरताना दिसून आले। गेल्या आठवड्यात शहरात दुकान फोडीचे प्रयत्न झाले। यात पुरुष भिकारी आणि त्यांच्या सोबत असलेली आणि नशेच्या आहारी गेलेली मुलं असल्याचंही निष्पन्न झालं। त्यामुळे बाजारपेठ पोलिसांनी आणि रेल्वे पोलिसांनी या भिकाऱ्यांना एकत्र केलं। भुसावळ शहरात कोरोनाचा प्रसार रोखला जावा यासाठी नगरपालिकेच्या वतीनं त्यांची कोविड टेस्ट करण्यात आल्याची माहिती दिली गेलेली आहे। बुलढाण्यात लोकसहभागातनं पहिलं आयसोलेशन सेंटर उभारण्यात आलंय। कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्या कारणामुळे शासकीय आणि खासगी रुग्णालयातही रुग्णांना जागा अपुऱ्या पडतायत। त्यामुळे जिल्ह्यातल्या किन्होळा वासियांनी आयसोलेशन सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला। कदाचित राज्यातील लोकसहभागातनं उभारण्यात आलेलं
हे पहिलं आयसोलेशन सेंटर असावं। या सेंटरचं उद्घाटन जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी केलं आणि या उपक्रमाचं स्वागतही केलं। अशा प्रकारे गावोगावी जर अशी सेंटर्स उभारली गेली तर प्रशासनाचा भार कमी होऊ शकतो आणि कोरोनाचा प्रादुर्भावही आटोक्यात येऊ शकतो असं ते म्हणाले। सातारा जिल्ह्यात 7 दिवसांच्या कडक लॉकडाऊनला आजपासून सुरुवात झाली आहे। आज सकाळपासूनच शहरातील पोवई नाक्यावर पोलिसांकडून कारवाईला सुरुवात झाली। मात्र शहरात अजूनही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसतात। साताऱ्यामध्ये 7 दिवसांच्या कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली। किराणा दुकान विक्रेते, भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतायत। साताऱ्यातील खेडफाटा आणि शहरातील दुकानं सुरू ठेवणाऱ्या विक्रेत्यांना पोलिसांनी अचानक जाऊन लाठ्यांचा प्रसादही दिलाय। पोलिसांनी या दरम्यान अनेक वाहनं सुद्धा जप्त केली आहेत। बारामतीमध्ये वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहर आणि तालुक्यात 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला। हा निर्णय प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी जाहीर केला। आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून बारामतीत लॉकडाऊन लागू झालेला आहे। या काळामध्ये फक्त मेडिकल आणि हॉस्पिटल सुरू राहणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। दूध विक्री सकाळी 7 ते 9 या वेळेत सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। एसटी महामंडळाला कोरोनाचा विळखा आणखीनच घट्ट होताना दिसतोय। आतापर्यंत एसटीमधील कोरोना मृतांची संख्या 205 वर पोहोचली आहे। एकूण बाधित कर्मचाऱ्यांची संख्या 7,708 झालेली आहे। सोमवारी एकाच दिवशी 269 परिवहन कर्मचारी बाधित आढळून आलेले आहेत। ऑनलाईन वर्ग असणाऱ्या शाळांनी फी कपात करावी अशा सूचना करत ऑनलाईन वर्ग सुरू असल्यानं शाळा चालवण्याचा खर्च कमी असून कोरोना काळात शाळा व्यवस्थापनानं संवेदनशील भूमिका घ्यावी असं मत सुप्रीम कोर्टानं नोंदवलेलं आहे। न्यायमूर्ती AM खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी यांच्या खंडपीठानं हे मत नोंदवलेलं आहे। पुणे पोलिसांकडे प्रवासासाठी परवानगी मागणारे तब्बल 53,900 अर्ज आलेले होते। मात्र त्यातले 27,000 अर्ज पोलिसांनी कागदपत्रांची कमतरता किंवा अवैध कारणं नसल्यानं नाकारलेले आहेत। तर 14,700 जणांना अति तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी परवानगी दिली गेलेली आहे। कोरोना संकटामुळे देशात अभूतपूर्व अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य गोरगरिबांच्या मदतीसाठी सशस्त्र दलही सरसावलेलं आहे। वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि ऑक्सिजन पुरवठा मजबूत करण्यासोबतच लोकांचं मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी सशस्त्र दलानं को-जीत नावाची मोहीम सुरू केलेली आहे। इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफच्या उपप्रमुख लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर यांच्याकडे या मोहिमेची धुरा सोपवण्यात आलेली आहे। किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांना पत्र लिहिलंय। कोरोना प्रतिबंधक लसीमधल्या दर तफावतीबाबत त्यांनी हे पत्र लिहिलंय। लसीच्या दरात मोठी तफावत असल्याचं त्यांनी पत्राद्वारे मांडलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढवण्याचा एक मोठा निर्णय घेतलाय। कोविड ड्युटीचे 100 दिवस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नियमित सरकारी भरतीत प्राधान्य दिलं जावं अशा प्रकारचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेलेला आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातल्या काही भागात लागू करण्यात आलेल्या स्थानिक पातळीवरील लॉकडाऊनचा मोठा फटका रोजगाराला बसलाय। 75 लाख रोजगार बुडाल्याची आकडेवारी समोर आलेली आहे। तर बेरोजगारीचा दर यंदाच्या एप्रिलमध्ये जवळपास 8% असा गेल्या 4 महिन्यातला सुमार स्तरावर नोंदवला गेलेला आहे। CMIEनं हा अहवाल सादर केलेला आहे। मुंबई महानगरपालिकेत महत्त्वाची पदं भूषवणाऱ्या काही लोकप्रतिनिधींसाठी भाडेतत्वावर काही वाहनं घेतली जातील। त्यात इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे। पालिकेची वाहनं अनेकदा नादुरुस्त होत असल्याच्या तक्रारीनंतर पालिकेनं हा निर्णय घेतलाय। त्यासाठी पालिकेकडून 1,62,00,000 रुपये इतका खर्च केला जाणार आहे। मात्र त्यात वाहन किमतीपेक्षा भाडे दर जास्त मोजावे लागणार असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे। कोल्हापूर गोकुळ दूध संघ निवडणुकीत सुजित मिणचेकर 346 मतांनी विजयी झालेले आहेत। ओबीसी गटातून अमरसिंह पाटील 436 मतांनी विजयी झालेत, तर बयाजी शेळके हे 239 मतांनी विजयी झाल्याची माहिती मिळते आहे।
औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यात शेतीच्या वादातून 2 गटात तुफान मारामारी झाली। फुलंब्री तालुक्यातल्या पीर बावडामधली ही घटना आहे। मारहाणीत 3 ते 4 जण जखमी झाले। दरम्यान दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नागपुरातल्या इंडस पेपर मिलला आग लागलेली होती। ही लागलेली आग आता आटोक्यात आलेली आहे। पेपर मिलला लागलेली ही भीषण आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल 14 तास प्रयत्न करावे लागले। काल संध्याकाळी 5 वाजता या पेपर मिलला आग लागली होती। या पेपर मिलमध्ये टिश्यू पेपर आणि टॉयलेट पेपर तयार केले जात होते। यासाठी लागणारा कच्चा माल या आगीत जळून खाक झालाय। मुंबईमध्ये मुलुंड पश्चिमेला असलेल्या आशानगर परिसरातल्या नंदनवन इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये सोमवारी रात्री 11:15च्या सुमारास भीषण आग लागलेली होती। या आगीत 4 गाळे पूर्णपणे जळून खाक झालेत। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या। अग्निशमन दलानं या आगीवर नियंत्रण मिळवलं। या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। ममता बॅनर्जी 5 मेला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत। पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। कोरोनामुळे शपथविधी सोहळ्याला अगदी मोजके लोक उपस्थित राहतील। त्याआधी प्रथेनुसार बॅनर्जी यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवला। पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना 292 पैकी 213 जागा मिळून घवघवीत यश मिळालेलं आहे। पश्चिम बंगालमधल्या हिंसाचाराबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि ममता बॅनर्जी यांच्या सरकारलाही सल्ला दिलाय। दोन्ही बाजूंनी संयम राखणं गरजेचं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचं दिल्लीत निधन झालंय। ते 94 वर्षांचे होते। माजी केंद्रीय मंत्री असलेल्या जगमोहन यांचा पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानही करण्यात आलेला होता। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमधून सरकारला लॉकडाऊन लावण्याचा सल्ला दिलाय। भारत सरकारला हे लक्षातच येत नाहीये की यावेळी कोरोनाची ही लाट रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन हा एकमेव उपाय आहे। मात्र समाजातल्या काही घटकांना न्याय योजनेचा लाभ घेता यायला हवा। भारत सरकारची निष्क्रियता अनेक निष्पाप लोकांचा बळी घेत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी ट्विट करून केलेला आहे। कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं जम्मू काश्मीरमध्येही 6 मे पर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे। फक्त अत्यावश्यक सेवाच या दरम्यान सुरू राहतील। हरियाणामध्ये सुद्धा 10 मे पर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे। नियम मोडणाऱ्यांविरोधात अंबाला पोलिसांनी कारवाई केलेली आहे। विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांनी चक्क दंड बैठका काढायला लावल्यात। भारतातल्या नागरिकांना ऑस्ट्रेलियात प्रवेश बंदी करण्यात आलेली असून जे ऑस्ट्रेलियन भारतातून परत येतील त्यांना तुरुंगात टाकून दंडही केला जाईल, असा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयाचं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी समर्थनही केलंय। ऑस्ट्रेलियात कोविडची तिसरी लाट येऊ नये यासाठी ही उपाययोजना गरजेची आहे, असं ऑस्ट्रेलियन सरकारकडून सांगितलं गेलंय। कोरोना संकटामध्ये कुवेतकडून भारताला मदतीचा हात दिला गेलेला आहे। कुवेतमधून 282 ऑक्सिजन सिलेंडर्स, 60 कॉन्सन्ट्रेटर्स आणि व्हेंटिलेटर्स भारतात दाखल झालेले आहेत। अमेरिकेकडून 545 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्ससह वैद्यकीय मदतीची 5वी खेप भारतात दाखल झालेली आहे। तर ब्रिटननं सुद्धा भारताला मदतीचा हात पुढे केला आहे। ब्रिटनकडून 450 ऑक्सिजन सिलेंडर चेन्नईमध्ये दाखल झालेले आहेत। भारत आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांची आज बैठक होतीये। नरेंद्र मोदी आणि बोरिस जॉन्सन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोविड परिस्थितीबाबत चर्चा करतील। संध्याकाळी 5 वाजता ही बैठक पार पडेल। जगातल्या श्रीमंतांच्या यादीमध्ये नाव असलेल्या आणि मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे। लग्नाच्या तब्बल 27 वर्षांनी हा निर्णय या दोघांनी घेतल्यामुळे अनेकांना या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय।
देशातले इंधनाचे दर पुन्हा एकदा वाढवले गेलेले आहेत। विशेष म्हणजे गेल्या 18 दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर ठेवले गेलेले होते। मात्र पेट्रोलचे दर 12 ते 15 पैसे प्रति लिटरनं तर डिझेलचे दर 15 ते 18 पैसे प्रति लिटरनं वाढवले गेलेले आहेत। उद्या होणारी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातली मॅच स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतल्याची माहिती मिळतेय। दिल्लीतल्या अरुण जेटली मैदानावर होणारी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातली लढत स्थगित केली गेलेली असल्याची माहिती समोर येतेय। बीसीसीआयनं दिल्ली कॅपिटल्सच्या पूर्ण टीमला आता क्वारंटाईन व्हायला सांगितलंय, कारण कोलकाता नाईट रायडर्सचा अखेरचा सामना हा दिल्ली कॅपिटल्स बरोबर खेळवला गेलेला होता। विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्सनं गेले 2 सामने जिंकून पुन्हा एकदा आपली लय मिळवलेली आहे। त्यामुळे आयपीएल T20 क्रिकेटमध्ये आज होणाऱ्या लढतीत तळाच्या सनरायझर्स हैदराबादला नमवून विजयी कामगिरीत सातत्य राखण्याच्या निर्धारानं मुंबई इंडियन्सची टीम मैदानात उतरेल। आयपीएलवर कोरोनाचं सावट कायम असल्यानं बीसीसीआय चिंतेत असून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। बीसीसीआय आयपीएलचे उर्वरित सगळे सामने मुंबईमध्ये हलवण्याचा विचार करत आहे। मुंबईतील वानखेडे, DY पाटील आणि ब्रेबॉर्न या 3 मैदानांमध्ये हे सामने खेळवले जाऊ शकतात अशी शक्यता व्यक्त होतीये। अभिनेत्री आलिया भट्ट हिनं मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकलंय। आलियानं नुकतंच तिच्या ट्विटर अकाउंटवरून 4 टेम्पलेट्स शेअर केलेत। यात सध्याच्या कोरोना काळात लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून काम करणाऱ्या सामाजिक संस्थांची माहिती दिली गेलेली आहे। एकूण संस्थांची नावं, कोणत्या सेवेसाठी त्या कार्यरत आहेत ते क्षेत्र, संपर्क क्रमांक, पत्ता अशी एक यादीच या टेम्पलेटमध्ये दिली गेलेली आहे। हेमकुंड फाउंडेशन, हसिरू डाला फाउंडेशन, रूरल हेल्थकेअर फाउंडेशन आणि नूतन जीवन अशी यात सामाजिक संस्थांची नावं आहेत। अभिनेता प्रतीक गांधी सोनी लिव्हवरील स्कॅम 1992 या वेबसिरीजमधून प्रकाश झोतात आला। आता प्रतीक आणखी एका नव्या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे। त्याच्या या आगामी वेबसिरीजचं नाव विठ्ठल तिडी आहे। ही एक गुजराती वेबसिरीज आहे। या वेबसिरीजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालेला आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त News18.